भारी वाटतंय ना. सकाळ सकाळ उठलं की सनराईज होतोय आणि सगळीकडं पांढरा पांढरा बर्फ आहे. कालचा सीन याच्यावर चांगला होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे की तुमच्या एका नव्या व्लॉगमध्ये. आज आहे स्वित्झर्लंडचा 6वा दिवस आणि आपण आत्ता आहे बर्न सिटीमध्ये आणि इथून आपण जाणार आहे जेनेवा सिटीमध्ये. जेनेवा सिटीला आज आपण फिरणार आहे. त्याच्या आधी आपण लवकर उठलेले आणि आज आहे 1 जानेवारी, न्यू इयर. तर हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि इथे एक बर्न सिटीमध्ये एक मंदिर आहे, इंडियन मंदिर. तर ते कोणते आपण बघू. ते 8 वाजता ओपन होतं. 8 तर आता वाजलेलेच आहेत. तर पहिलं आपण त्या मंदिरात जाऊ, त्याच्यानंतर आपण जाणार आहे जेनेवा सिटीला. स्वित्झर्लंडला फिरायला यायचे ना, तर सकाळ सकाळ काम पण करावं लागतात तशी. बघा छोटू, अच्छे से साफ कर. छोटू, अच्छे से साफ कर. हां, सगळेजण छोटूच आहेत. तेच ना, मग माझ्या समोर तर सगळे छोटूच आहेत ना. तू तर मला छोटू आहेस. तर आपण आलेलो आहे आता स्वित्झर्लंडच्या बर्न सिटीमधल्या एका मंदिरात. आणि एंट्रीलाच इथं मंदिर आहे आणि इथं शूज वगैरे काढायचं आणि इथं स्नॅक सेंटर वगैरे जे काय आहे ते बनवलेलं आहे. इथं आहे पंचमुखी गणपती आणि वरती शंकर पार्वती, तिथं कृष्ण, या सर्वांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत तिथं. स्वित्झर्लंडमध्ये पण आपल्या एवढ्या मूर्त्या, एवढं सगळं. फोटो नाही काढते मला, ते दाखवायचे. ते काय वरचं? हां, सुधांशू विजयच्या गावामध्ये आम्ही आता इथे खाणार आहे डोसा वगैरे काय. ट्रिपला काय नाही आलं काय बोलतात आम्हाला समजत नाही येतात. आम्ही हातावर इशारे चाललेत आमचे. प्रॉपर साऊथ इंडियनचे सगळे माणसं होते आतमध्ये आणि त्यांनी थीम पण तीच ठेवली होती सगळीकडे. आपण काय घेतले खायला? उडीद वडा घेतला. पण खूप मोठा आहे. उडीद वडा तेवढेच असतात ॲक्च्युली. पटकन आपण आता गाडीत उडीद वडा खाऊ. आणि खूप दिवसांनी विभीत लावले, भस्म वगैरे लावले. चांगलं वाटतंय मला, चांगलं दिसते. तुला छान तुझं दिसून येते रे. तुला 3 पट्ट्या लावायला पाहिजे होतं माहिती आहे. ते लक्षात नाही आलं माझ्या, पण मी गाई गडबडीत लावलं. आप्पा बनले आप्पा. नाही विजय दादा, विजय पाहिजे होते खरं, माहिती का? खरंच 4 दिवस बाटली फक्त गाडीत होते आमच्या. अख्खा बर्फ झालाय गाडीत असून तरी पण आतमध्ये दिसतोय अख्खा बर्फ. स्वित्झर्लंड. रे पी बर्फ पी. काय म्हणला? जास्तच अमीर सिटीमध्ये आलो असं वाटतंय. गाडी अनलॉक होत नाही का सुधांशू? पार्किंग करायची आपल्याला. आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन खाणार आहे उडीद वडे, जे आपण ते मंदिरातनं घेतलेले. येते का फोटो काढता येतो का? आम्ही जात होतो आत्ता जेनेवा सिटीला आणि मध्ये एक मॅकडॉनल्ड्सचं लोकेशन बघितलं आम्ही, ज्याचं सिटीचं नाव होतं मॉन्टेक्स. त्यात एक मॅकडॉनल्ड्स आहे
फक्त मॅकडॉल्समध्ये जायला आलो होतो, तर आम्हाला एक इथं एवढे भारी व्ह्यू भेटला आहे. मॉन्टेक्स खूप मोठी मोठी तर नाही म्हणता येणार, पण आहे अशी, पण खूप चांगली आणि युनिक आहे जराशी. व्ह्यू पण मस्त आहे. तर मॉन्टेक्स सिटीमध्ये एक छोटासा स्टे घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन व्ह्यू एन्जॉय आपण करू शकतो. मॅकडॉनल्ड्समध्ये येऊन उडी दोडा खातो आम्ही. चटणी बघू जरा, चटणी पण चांगली आहे. हे छान आहे. आपण जरा टेस्ट करू पहिलं. साऊथला अशी चटणी भेटते. त्या मंदिरात जी घेतली ना, बरं झालं घेतलं. अजून घ्यायला पाहिजे होतं असं वाटतं. मस्त लागतं. छान लागतं. कसं लागतं सुधांश? मिरची पण आहे. खूप दिवसांनी खाल्लं मी ॲक्च्युली. 2 वर्षानंतर नाही, 2.5 वर्ष झाले. ते पण खूप दिवसांनी. 2.5 वर्षानंतर उडीदवडा खातोय. आता आम्ही प्रोनाऊन्सिएशन बघितलं, मॉन्ट्रियू असं काहीतरी म्हणतात त्याला. एकदम छोटी जागा आहे, पण माणसं छोटे नाहीत आणि दुकानं छोटे नाहीत. सगळे मोठी मोठी दुकानं आहेत. फुल महागडे गाड्या, महागडे दुकान, सगळं एक्सपेन्सिव्ह आहे इथं. तुझ्यासाठी तू पण माझ्या शेजारी बसलेला आहे. पण सुद्धा तुला इंडियन दिसला का इथं? तर आम्हाला हो. तरी दिसला कुठं? कुठं आम्हाला नाही दिसला, पण फिरायला आलेले नाही बाबा. ते काका हा काकू का? मग जागा भारी आहे खरंच. व्हिडिओ वन करते सांगतो. आणि हा व्ह्यू पण एकदम चांगला दिसतो. अरे यार, तुझं काय चाललंय सुधांशू? काय कंटेंट देत होतो. फुल बिल लावते कानाला. कंटेंट देत होतो. कंटेंट नको. तुला नाही जाणार मी. असं करून थांबली. प्रणव, ते कचरा पेटी दाखव. जातो का? ते बघ जातो. जेनेवा सिटीची कचरा पेटी. 35 लिटरची जेनेवा सिटीची कचरा पेटी. म्हणजे इथून कचरा टाकायचं. कसं कुठं ते दाखव. आपलं प्रणव दाखवल. हा बघा. अरे आतमध्ये लय खोल आहे ते, माहिती का? हे काय, हा पूर्ण आहे टाकी आहे. हम्म. हे घेऊन कसे जात असतील पण. घालून असलं त्यांचं काय बॉक्स बिक्स. आणि आता हे आहे ब्रोकन चेअर. ही सर्वात मोठी चेअर आहे आणि त्याचा एक पाय तुटलेला आहे. आणि त्याच्यासमोर आहे युनायटेड नेशन्स युनियन. गाडी आम्ही पार्किंगला लावली आणि चालतं सिटी फिरतो. कारण की आमच्या राकेशचं असं म्हणणं आहे की आपल्याला इथं लागतं इमिशन कंट्रोल. ग्रीन झोन ग्रीन झोन आहे हा एरिया, म्हणजे की आपल्याकडे नाही असं तो म्हणणं आहे. ती गाडी बघ. म्हणून आपल्याला 1993 ची गाडी वाटते मला ती. म्हणून आपल्याला आता ही सिटी पूर्ण चालतच फिरायची. काहीतरी आपलं खेळत बसायचं. आपलं आशिष पुतळा कोणाचं आहे? महात्मा गांधीजी, आपले देश के बापू. देश के बापू. बापूंच्या समोर आहे आपण आता, जिथं महात्मा गांधींचे एक स्टॅच्यू आहे. आणि खरं सांगितलं मला हे माहित नव्हतं इथं. साहिल पाया पड की. साहिल पाया पड. दोन व्हिडिओ बापूजी. आमचे काका लोक आता बघा सेल्फी काढतायत दोघ जण. हा बघ कसलं पोचले बसून बसून. शिश कसं वाटलं बापूंला बघून? बापूला बघून तर आनंद झाला थोडासा. बापू बसले पण एकदम मस्त ठिकाणी आहेत. ओपन एरिया गार्डन. बापूंचा एकटा पुतळा आहे, फक्त एकच पुतळा होता. इथं आपल्याला गाडी भेटली यामाची 650. RX-100 सारखी RX 100 सारखी दिसती, पण 650 कधी आली भाई? आपल्या लास्ट 135 भारी. हा, आपली तर लास्ट 135 आहे इंडियात यामाची. RX 100च फेमस झाली. अरे आशा आहे काय त्या गाडीचं बोनट असं काय कुठल्या चिकटपट्टीने चिटकवलंय. गरीब आहे तो. ओपेल तुझी गरीब आहे गरीब. ओपेलवाली गरीब नसते. आणि आजचं वातावरण पण चांगलं आहे. ऊन बिन मस्त नाही का? काय कसलं मॉडेल दिसतोय रे? मलाच नव्हतं माहिती एवढा भारी दिसतोय मी आज.
चल 50 रुपये काढा ओव्हर ॲक्टिंग काहीच का आशिष गाडी कुठली येते सांग. आता येत असेल मेनली. बेंडली एवढं हळू चालणार आहे हार्ट. छोटासा कोण येडा होता तो. कसला बनवलं बघ की हार्ट. झुमार वर दिसतं का बघ. भारी की. रस्त्यावर हार्ट बनवलाय बघ. छोटंसं प्रेम होतं त्याचं म्हणून एवढा छोटा हार्ट बनवला त्याने. पण त्याच्यावर त्याच्या प्रेमावर किती जण पाय देऊन चालले. तो समोर फाउंटन आपल्याला तिथे जायचंय. आशिष जाऊयात ना जरा जास्त मोठं. वाघ लावले स्टार्टिंगलाच. काय आहे नेमकं वरती कबरेसारखं का दिसते आशिष. वरती वरती काढलं त्याला. असं कसं काय बरं आशिष. वरती कबरे बर का. मग घाबरायचं का आपण. गाड का तुला वरती. अरे हे लॉक आहे. हे लोक आहे कळालं का मला. हा ड्रॅगनचं बघ इथं कनेक्टेड आहे. आणि आम्ही यांच्या 4 ठिकाणी अशी गोल फेरा मारला पण हे काय अजून कळलं नाही. किसका खबर आहे अभी तक पता नाही चला. कोणाची कबर आहे ते कळलं पण नाही. ॲक्च्युली ते लिहिलंय का वरती काय लिहिलेलं आहे पण ती स्विश भाषा आहे. जाऊ दे आपण फाउंटेनकडे जाऊ. आजपर्यंत पाण्याचा कलर लय निळा बघितला दुसरा बघितला हिरवा पहिल्यांदा बघतोय. हो आशिष हँडल बघ कसला डेंजर कुठे आहेत माउंटन्स. हा शेप सगळा माउंटनचा आहे. हा कुठला मोल आहे. बघ तो हा जो माउंटेन आहे ना मोल आहे बघ तिथं समोर व्हाईट कलरचा. 1868 का झालं पण तिथं 1868 ला चालू झाला माउंटन. 1868 माउंटेन चालू झालं. इथं 1868 का लिहिलंय. अच्छा डायग्राम ठेवायची असं मला वाटतं. डायग्राम मग इथं काय 1456 लिहिलंय. आरती डायग्राम बनवली. आरती डायग्राम 400 वर्षांनंतर बनवली का. यांची स्विस लँग्वेज लय गाणे रे. ग्रँड सेलेव इथून 1860 डिस्टन्स असेल. ओके हा असं असेल का. अरे हा नाही हाईट आहे त्याची बघ मीटर लिहिलं. मीटर लिहिलंय. एवढं आहे का त्याची हाईट दाखवली. असं कसं काय बरं. काय हा माउंटेन मोठा दिसतोय मला. हा फ्रंटला हा तुला मोठा दिसला. तो मागं आहे त्यामुळे छोटा वाटतो मला. हा जवळ आहे आणि तो मला लांब आहे. 1868 मीटर जो समोर आहे तो. आणि हा तर बघ 1579 हाच सगळ्यात मोठा आहे म्हणजे इथं. चला चला पुढे चला. इथे एक मॅप आहे ज्याचं सगळीकडे पार्किंगची लोकेशन अख्ख्या सिटीचा मॅप आहे ॲक्च्युली आणि नंबर्स पण लिहिलेत. इथं आहे तो फाउंटन. 40 मीटर मॅक्सिमम हाईट जाते त्याची. तर जो समोरचा फाउंटन आहे तो 200 किलोमीटरच्या स्पीडने आहे आणि 500 लिटर प्रति सेकंदला तो वरती पाणी फेकतो. आणि मॅक्सिमम हाईट 140 मीटर आहे त्याची. मस्ती काय नाशिक फाउंटन काय एवढं काय विषय बोलतो. आपल्यासारख्या माणसात इथे यावं काहीतरी बनवलं ते बघायला. आपल्या इथं नदीला मोटरला पाईपला होल पडला फक्त हाईट कमी असते त्याची. जेनावामध्ये येऊन हरवलो. जाय तो जाय का. इकडे 4 ब्रिज चालले तिकडं आणि आम्ही थांबलोय सायकलच्या लेनला. आता तो माणूस आमच्यावर चांगलाच हे झालेला असतं माहिती आहे का. नशीब थोडासा होत गेला. तर हे तर मोबाईल खाली पडलं तर काय होईल रे. काय नाही मी काय म्हणतो ते लाल लाल का दिसते त्याच्यावर. झेंड्याची सावली. स्वित्झर्लंडमध्ये जेवढी प्रायोरिटी कार्सला दिली तेवढी सायकलवाल्यांना पण दिली. ब्रिजवरती पण सेपरेट एक रोड आहे फक्त आणि फक्त सायकलवाल्यांसाठी. जरासं फाउंटन शोधू आपण कुठे येते. वॉच येत असेल बघ कुठतरी. ते वायफाय इथं जाऊ आशिष. वायफाय भेटले त्यांना कॉल तरी करता येईल. चल फाउंटनच्या खूप जवळ आलेली आपण आता. तिथे खाली लयच गर्दी. माझी इच्छा नाही खाली. माझे आहे इथलं छान दिसतोय फाउंटन. वाढव की आवाज आता. अर्धा तास किती पाऊण तास आम्ही आपला शोधत होतो. 45 मिनिट झाला आम्ही एक ब्लॉक शोधतोय. फ्लॉवर क्लॉक
आणि आम्ही का वेळ लागला कारण की आमच्याकडे नेट नव्हतं. फायनल ते भेटलेलं आहे. आणि मला वाटतं जेवढे दुनियेत सगळे घड्याळची दुकान आहेत मोठे मोठे ते इथंच लावून ठेवलेले. दुकान नाही, त्यांची अख्खी बिल्डिंगच आहे. एका ब्रँडची अख्खी मोठी बिल्डिंग आहे. रोलेक्स, सायलस पेटेक फिलिप्स, सायलस रिचर्ड, हबलट सगळेच. तर हीच होती एक छोटीशी जेनोवा सिटी. छोटे नाही ॲक्च्युली, खूप मोठी आहे. पण आमच्याकडे वेळ पण कमी. वेळ पण नाही आहे. काही जेनेवाचं ट्रेन स्टेशन, त्याच्यासमोरच पार्किंग वगैरे आणि समोरच काय आहे ते ट्रॅम्प वगैरे आहेत. एक फाउंटन बघितलं आणि एक क्लॉक बघितलं. जेनेवा सिटी झाली. आता आपण जाणार आहे बर्न सिटी फिरायला. हां सिस्टम नो टच. कोरोना पिरियड नाही चाललंय आशिष, असं का करतोय? बर्न सिटीला आता चाललोय आपण रस्त्याने आणि एक चांगला व्ह्यू भेटला होता, फोटो काढण्यासाठी वगैरे थांबलेलो आहे. असे सनसेट बघायला वगैरे चांगला वाटतं. सनसेट तर बंद आहे का? मग इथं कशाला आलं आपण? पेट्रोल जाळायला काय होय? अख्खी सिटी बंद आहे का राहते? पेट्रोल घालवायला आलो आपण इथं. इथनंच घर आहे आपलं. पुढे हां 25-30 किलोमीटर असं घर नाही म्हणलं कसं काय याला घर खरवच खावं सगळ्यांनी, लग्नांची खरवच. कसं काय असतं बनमध्ये राहिलं घेतलं स्टे आपण. साऊथकडचं आहे रे त्यांचं त्यावेळेला. तर आपण आज सकाळी जेनेवा सिटी फिरली आणि संध्याकाळी परत या मंदिरच्या पाय पडायला होतो की भारी वाटलं होतं मंदिर खूप. आणि मंदिरात आलो तेव्हा आम्हाला कळलं की इथं काहीतरी आहे, म्हणजे खूप मोठी आरती वगैरे चालू होती, खूप मोठे इंडियन्स वगैरे पण होते. महाआरती होती आणि त्याच्यानंतर प्रसाद पण होता. आणि प्रसाद होता रसम आणि भात असं काहीतरी. तर शॉर्ट असं झाला की नंतर तो प्रसाद संपला. त्यांनी फक्त आम्हाला एक शिरा दिला. शिरा ते पण एक प्रसादच आहे. रात्रीचं जेवण करणार आता सबवेमध्ये, कारण की सकाळी पण लवकर उठायचं आहे. घरी बनवायचा टाईम नाही भेटणार आता. फक्त काहीतरी खाऊ, त्यासाठी तयार. नक्कीच.